जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये या बैठकी आधी मात्र बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे। तसे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करीन की त्यांनी तो व्हिडिओ सुरुवातीला दाखवावा। गेल्या काही काळापासून खरं तर जयंत पाटील पहा काय घडलं। जयंत पाटील अजित पवारांच्या दालनात गेले, त्याच वेळी लॉबीतून शरद पवार येत होते। दिलीप वळसे पाटलांनी दरवाजा उघडून पाहिला, दादा आतमध्ये बसलेले दिसतायत। पवारांनी नजर सुद्धा तिथे टाकली, मागे वळून वाकून पाहिलं आणि त्यानंतर पवार पुन्हा सरळ लॉबीतून गेलेत। पुन्हा तो व्हिडिओ आपण पाहू। जयंत पाटील दरवाजा उघडून आत गेले, दादा एकटे बसलेले होते तिथे। त्याच वेळी शरद पवार आले, दिलीप वळसे पाटील होते, साहेब आले, सांगितलं दरवाजा उघडून। त्यावेळी पवारांनी आत वाकून पाहिलं कोण आहे, जयंत पाटील दिसले आणि त्यानंतर पवार पुन्हा लॉबीतून सरळ गेलेले आहेत। पुन्हा बघतोय आपण तोच व्हिडिओ। जयंत पाटील आत गेल्यानंतर वळसे पाटील आणि शरद पवार लॉबीतून आले, साहेब आलेच सांगितलं वळसे पाटलांनी। अजित पवार दिसतायत। बंद दाराआड मधल्या या चर्चेत पवारांनी वाकून पाहिल्यानंतर जयंत पाटील दिसले आणि पवार सरळ पुढे गेलेले आहेत। आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गेल्या काही दिवसातली क्रोनॉलॉजी समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आता ही आपण क्रोनॉलॉजी समजून घेऊया, काय घडलं होतं गेल्या 20 ते 25 दिवसांमध्ये। पहा ती 4 विंडो आपण बघूया, त्या 4 महत्त्वाच्या घटना। आधी ही 4 दृश्य आपण पाहूया। मी पीसीआर टीमला विनंती करीन की त्यांनी ती 4 दृश्य सुरुवातीला दाखवावीत। त्यानंतर आपण एकामागून एक बाईट दाखवूया। ही 4 विंडो आधी आपण पाहतोय। मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय, पुन्हा एकदा मवियात भूकंप होणार का? पहा, जयंत पाटील काही दिवसांपूर्वी म्हणालेले होते माझ्यावर विश्वास ठेवू नका। त्याच दरम्यान संजय शिरसाट म्हणतायत मोठा भूकंप येणार। असं असतानाच काल लॉबीत जयंत पाटील आणि तटकरे यांच्यात भेट झाली, असे विनोद झाले, चर्चा झाल्या आणि आज दादांसोबत बंद दाराआड जयंत पाटील यांची चर्चा होतीये। आता आपण ऐकूया जयंत पाटील त्या दिवशी काय म्हणाले होते। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं, कारण बोलून काय उपयोगच नाही। कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्या। आता आपण ऐकूया शिरसाट काय म्हणाले। पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेले की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। संजय शिरसाट यांनी आधीच काही दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे। आपण शिरसाटांना सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। शिरसाट आता ही चर्चा समोर आल्यानंतर, ही दृश्य समोर आल्यानंतर काय म्हणतायत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पण ही 4 दृश्य फार महत्त्वाची आहेत। आता या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागलेली आहे की मवियात भूकंप येणार का, भूकंप होणार का? आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आहे, पुण्यात ही बैठक होतीये आणि त्यावेळी मात्र बैठक सुरू असतानाच तिथं शरद पवार सुद्धा उपस्थित आहेत, अजित पवार सुद्धा आहेत आणि बैठक सुरू होण्यापूर्वी मात्र जयंत पाटील आणि दादांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। बंद दाराआड ही चर्चा होत असतानाच तिथून लॉबीतून शरद पवार सुद्धा, हीच ती घटना ज्यावेळी जयंत पाटील अजित पवारांच्या दालनात गेले आणि त्यावेळी शरद पवार लॉबीतून जात होते। शरद पवार आणि वळसे पाटील साहेब आल्याचं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं। दोघांना सुद्धा अजित दादा दिसतायत आपल्याला आणि त्यावेळी बघा
शरद पवार यांनी मागे वळून पाहिलं, कोण आहे आतमध्ये, आणि पवार तिथून सरळ गेलेले आहेत. आणि ही घटना घडल्यानंतर आता चर्चा होतीये ती काही दिवसांपूर्वी घडलेल्या या सगळ्या घटनांची, जयंत पाटलांच्या वक्तव्याची, संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची, त्यानंतर लॉबीत झालेल्या या तटकरे आणि जयंत पाटील यांच्या भेटीची ही चर्चा आता होताना दिसतीये. या सगळ्या विषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, मवियात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा या निमित्तानं पुन्हा एकदा जोर धरतीये. नाही, मला काही याच्यात फार तथ्य असं वाटत नाही. त्याचं कारण जयंतरावजींच्या संदर्भाने गेल्या 3-4 वर्षात ही चर्चा अनेक वेळा अनेक ठिकाणी केली गेली. मागच्या महिन्यामध्ये आपण सगळी माध्यमं त्यांची चर्चा ते भाजपसोबत जाणार अशी केली जात होती. आता ती चर्चा ते दादांसोबत जाणार अशी केली जाते. मला काही फार याच्यात तथ्य वाटत नाही. एकतर दोनही नेत्यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. दुसरं, राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च स्थानी सध्या जयंतराव आहेत आणि हे सगळं बघता मला असं वाटतं की एका पक्षाने दुसऱ्या पक्षाशी, एका प्रबळ पक्षाने दुसऱ्या एका सत्ताधारी प्रबळ पक्षाच्या नेत्याशी जर काही महत्वाच्या राज्यातल्या मुद्द्यांच्या संदर्भात किंवा पश्चिम महाराष्ट्रातले काही मुद्दे असू शकतात, त्या मुद्द्यांच्या संदर्भात जर काही बोलणं असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये धरणाच्या पाण्याच्या संदर्भाने फार मध्ये पाटील साहेबांनी काम केलेलं होतं, तर तेही असू शकतं. त्याची कारणं काय असतील मला माहित नाही, मात्र ते लगेचच कुठेतरी शिफ्ट होतील असं मला नक्कीच वाटत नाही. सुषमाताई, पण असं म्हटलं जातं की आग लागल्याशिवाय काही धूर येत नाही, आणि जयंत पाटलांच्या बाबतीत ही चर्चा आताच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून होते. मग सभागृहात एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य असू दे किंवा जयंत पाटील स्वतः सांगतायत माझ्यावर फार काही विश्वास ठेवू नका. आता मात्र दोघांमध्ये चर्चा, काल लॉबीत सुद्धा तटकरे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाल्याचं पाहिलेलं आहे आपण. जयंतराव अशा गुगल्या टाकण्यामध्ये फार प्रवीण आहेत. ते अशा गुगल्या सातत्याने टाकत राहतात. राहिला प्रश्न आग लागल्याशिवाय, धूर निघाल्याशिवाय आग लागत नाही वगैरे हे जे काही आहे, तर मला वाटते माध्यमं गेली 3-4 वर्ष जयंतरावांच्या संदर्भाने सातत्याने धूर काढत आहेत. असं चिमण्यान म्हणून तो बका धूर बाहेर निघतोय, पण आग लागल्याची काही कुठे अजूनही बातमी आलेली नाही. आणि तो धूर आहे तो त्या सगळ्या बातम्या धुरामध्ये विरून जातील असा विश्वास आहे. अगदी धन्यवाद सुषमाताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या विषयी बोलण्याकरता विद्याताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या. विद्याताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. अहो, सुषमाताईंनी अतिशय छान हे दिलं ना तुम्हाला, चांगलं बोलल्या त्या, त्यामुळे मी आता वेगळं काही बोलायची गरज नाहीये. पण मला असं वाटतं की जयंत पाटील साहेबांनी त्याचा रेफरन्स दिलेला आहे, कुठल्या संदर्भात ते बोलले याचा खुलासा त्यांनी मागच्या आठवड्यात केलेला आहे. त्यामुळे आता त्यातनं पुन्हा मीडियाने चर्चा करणं, जेव्हा काहीतरी होईल तेव्हा आपल्याला कळेलच सगळ्यांना. अगदी, पण विद्याताई गेल्या काही दिवसांत नाही, बऱ्याचदा असं का होतं की अशा बातम्या आल्यावर बऱ्याचदा मीडियाला दोष दिला जातो, पण गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्रातलं जर आपण राजकारण पाहिलं तर मात्र या पक्षातून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू असते आणि त्यानंतर मात्र ती सगळी चर्चा सत्यात उतरताना दिसते. मग अगदी धनगेकरांच्या बाबतीत सुद्धा असू दे, राष्ट्रवादीत फूट पडण्याच्या बाबतीत असू दे, इतकंच नाही तर शिवसेनेच्या फूट पडण्याच्या बाबतीत सुद्धा या सगळ्या संदर्भात ज्या चर्चा चाललेल्या होत्या, सुरुवातीला चर्चा होतात आणि त्यानंतर मात्र असं काही घडताना दिसतं. आता जयंत पाटलांच्या बाबतीत सुद्धा तेच म्हणायला पुरेसा वाव आहे, कारण गेल्या काही दिवसातल्या जर आपण घटना पाहिल्या तर जयंत पाटील आणि दादांच्या राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढतानाचे संकेत मिळत आहेत, म्हणून विचारते. नाही, तुम्ही बोलला ते अगदी बरोबर आहे की हल्लीचं सध्याचं जी राजकारणाची फेज आहे ती अशीच चालू आहे. कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही आणि मग याच्या पक्षफोड त्याचा पक्षफोड
हे भाजपने जे सुरू केलेलं आहे ते अविरतपणे चालूच आहे, आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे असे निष्कर्ष काढणं किंवा कोणी 2 जण भेटले की तुम्ही असं बोलणं, हे तुम्ही मीडिया म्हणून तुमचा अंदाज बरोबर आहे, परंतु मला असं वाटतं की साखर पट्ट्यातले हे नेते आहेत आणि अनुभवी नेते आहेत. साखर कारखान्यांच्या मिटिंगच्या सहकारच्या मीटिंगमध्ये ते जर एकत्र भेटले तर त्यांच्या काही ना काही चर्चा होत असतील. त्याच्यामध्ये साखर कारखान्याविषयी कशाला नसतील बोलले, साखरेचे भाव जे हल्ली वाढलेले आहेत त्याच्याविषयी ते बोलले असतील, किंवा साखरेचा थोडा शॉर्टेज झाले त्याच्याविषयी बोलले असतील. काही विषय असू शकतात ना. अगदी अगदी विद्याताई, काही विषय तुमचं म्हणणं बरोबर आहे, विषय काही असू शकतात. पण जसं तुम्ही सुद्धा म्हणताय की अनुभवी नेते आहेत आणि त्यामुळे सध्या ही सगळी चर्चा सुरू असताना, मीडिया तिथं उपस्थित असताना अशा जर घटना थेट घडत असतील, अशी दृश्य समोर येत असतील तर मात्र चर्चा तर होणारच ना विद्याताई. मग आता भेटायचंच नाही का, असं आहे ना. जर दोन वेगळ्या पक्षाचे लोक जरी एकमेकांना भेटले, पूर्वी असं नव्हतं ना, विरोधी पक्षाचे लोक पण एकमेकांना भेटायचे. मृणालताईंची तब्येत बरीच नव्हती तर शरद पवार साहेब स्वतः मृणालताई विरोधी पक्ष नेत्या होत्या. विद्याताई माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. वडेट्टीवार याच मुद्द्यावर बोलतायत. काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला. म्हणजे का आम्ही भेटायचोच नाही सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, सीएम, मुख्यमंत्र्यांना. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये. काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या, सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही. केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. संजय राऊत असे बोललेले आहे की आम्ही पण गद्दारांशी कधी भेटत नाही, आमच्याकडे वसंतदादा शुगर सारखे असे संस्थान पण नाही. नसतील ना, त्यांचे संस्थान नाही आहेत. संजय राऊत म्हणतात ते खरं आहे. ज्या साखर कारखान्यावर 10,000 हजार कुटुंब पोचले जातात तिथले काय अडचणी असू शकतात. ज्या संस्था चालवतात हजारो पोरांना शिक्षण त्यातून मिळतं. त्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण, प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सूरजजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय म्हणाल या भेटीवर, काय पहिली प्रतिक्रिया आहे? आजची भेट ही पूर्णपणे राजकीय होती. त्या भेटीमध्ये महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याबद्दल चर्चा झालेली आहे. तिथं कुठेही राजकारणाबद्दल चर्चा झालेली नाही. आताचे जे साखर हंगाम चालू आहे याच्यामधले साखरेचे भाव असतील, रोजगार असतील किंवा नवीन उद्योग असतील किंवा वसंतदादा शुगरच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण यंत्रसामुग्री ही मार्केटमध्ये आणली जाते, औषध आणली जातात, त्याबद्दलची ही चर्चा झालेली आहे. तिथं कुठेही राजकीय चर्चा नाही, कारण ते राजकीय व्यासपीठ नसून ते महाराष्ट्रातल्या सहकारातलं व्यासपीठ आहे. त्या ठिकाणी सहकारावर पूर्णपणे चर्चा होते. त्याचे अध्यक्ष पवार साहेब असल्यामुळं जे जे लोक या सहकारामध्ये आहेत सर्व पक्षातले नेते त्या ठिकाणी येतात आणि त्यांची बैठक होत असते. त्यामुळे या बैठकीतून कुठलाही वेगळा अर्थ काढू नये अशी आपल्याला विनंती आहे. अगदी धन्यवाद सूरजजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. अर्थात ही आजची भेट जी आहे ती केवळ आणि केवळ अराजकीय होती. या महत्त्वाच्या केवळ साखर कारखान्यांच्या विकासासंदर्भात या भेटीअंतर्गत चर्चा झाली असं आता सूरज चव्हाण यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. तर मवियाच्या नेत्यांकडून, मग त्या सुषमा अंधारे असू देत किंवा विद्याताई चव्हाण यांच्याकडून मात्र या सगळ्या संदर्भात सत्ताधाऱ्यांना आम्ही भेटायचंच नाही का, प्रश्न मांडायचेच नाही का असं म्हणत ही केवळ औपचारिक भेट होती, चर्चेकरता भेट होती असं म्हटलं जाते. पक्ष प्रवेशासंदर्भात, बदलासंदर्भात यात कुठलाही हेतू नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. पाहूया आपण पुन्हा एकदा काय घडलंय आज. पहा, जयंत पाटील अजित पवारांच्या दालनात गेले. आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही. त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं, कारण बोलून काय उपयोगच नाही. कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्या. जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल. जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील. आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे.
आज काय घडलंय तो व्हिडिओ आपण पुन्हा एकदा पाहूया. लोक विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करेन की त्यांनी आजचा तो व्हिडिओ दाखवावा. जयंत पाटील अजित पवार यांच्या दालनात आत गेले. त्याचवेळी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार त्या ठिकाणी आले. दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं साहेब आलेत. शरद पवार मागे वळाले, डोकावून पाहिलं आणि पुढे निघून गेले. बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा सुरू. आता या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत. पाहूया पुन्हा एकदा वडेट्टीवार नेमकं काय म्हणतात. मला वाटतं की कोणी काही बोललं, चर्चा केली, भेटली. आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेंना. म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची. मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला. म्हणजे काय आम्ही भेटायचंच नाही सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, सीएम, मुख्यमंत्र्यांना. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये. काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या, सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही. केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. या निमित्तानं विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं वडेट्टीवार म्हणतायत. तर ही केवळ साखर कारखान्याच्या प्रश्नासंदर्भात भेट होती, चर्चा होती असं मवियाच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे. पण आता या भेटीनंतर मात्र चर्चा सुरू झालेली आहे. जयंत पाटील आणि दादांच्या राष्ट्रवादीमध्ये नात्यातील ही साखरपेरणी होती की या बैठकीच्या निमित्तानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आगामी विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चा होती, अशी चर्चा सुद्धा आता होऊ लागलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.